वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मिठाई. ही रेसिपी माझ्या आईपासून मी शिकलेली आहे. चला तर मग बनवूया. त्याच्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1.5 वाटी साखर आणि 1 छोटी वाटी रवा, खोबरं, अर्धी वाटीच्या वर तूप होतं आणि बदाम आणि हे होते पिस्ता आणि वेलदोडे. आता अर्धी म्हणजे 3 भाग मी तूप घेतलं. 1 वाटीला थोडं कमी असं तूप घेतलं आणि त्याच्यात अगोदर रवा घातला. रवा थोडाच घालायचा आहे आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि त्याला चांगलं असं खरपूस सुगंध येऊस्तोवर भाजलं आणि लालसर रंग येऊस्तोवर आपण चांगलं भाजून घेणार आहोत. पण ही प्रोसेस कमी गॅसवरच करायची, म्हणजे जे गव्हाचं पीठ आहे त्याला एकदम छान असा खमंग येतो आणि टेस्टही छान येते. त्याच्यासाठी मी मंद आचेवर गहूचं पीठ एकदम छान भाजून घेतलं आणि त्यात रवा थोडं क्रिस्पी होण्यासाठी आता वेलदोड्याची पूड टाकली आणि तेही मिक्स करून घेतलं आणि सतत चमचा हलवत राहायचं आहे, कारण एकाच भागाला सोनेरी रंग न येता पूर्ण पीठ छान असं भाजलं जायला पाहिजे, म्हणून आपण सर्वकडे परतत राहूया. हे बघा, आता रंग बदलत आहे. तुम्हाला सर्वांना दिसतच आहे की पिठाचा रंग बदलला आहे. अजून थोडं 2 ते 3 मिनटं आपण करू. अशा पद्धतीने 10 मिनटं आपण पीठ छान मंद आचेवर असं भाजून घेतलं. हे बघा, आता दिसते सर्वीकडे एकदम सोनेरी रंग आला आणि खमंग सुवास दरवळतो आहे. आता आपण हे पीठ काढून घेऊया एका भांड्यात. आता कढईत मी 1 मोठी वाटी आणि 1 छोटी थोडंसं उगाच अशी साखर टाकली आहे, म्हणजे छोटी वाटी, आणि तेवढंच प्रमाण पाण्याचं घेतलेलं आहे. आता आपल्याला चाचणी बनवायची आहे. चाचणी म्हटली म्हणजे कसं असतं, कधी प्रमाण चुकून जातं, कधी काय. तर त्याच्यासाठी मी सांगते की मी 1 वाटी साखर, 1 वाटी आणि 1 छोटी वाटी असं घेतलं होतं, कारण 2 वाटी साखर जास्त गोड होऊन गेलं असतं म्हणून. आणि त्याच वाट्यांनी मी पाणीचं प्रमाण घेतला होता, म्हणजे ज्या वाटीने मी साखर घातल्या त्याच वाटीने मी पाणीही घातलं, म्हणजे 1 मोठी आणि 1 छोटी वाटी असं. या पद्धतीने आपण चाचणी करून घेऊया. चाचणी करताना मंद आचेवरच होऊ द्यायची आणि घाई नाही करायची. हे बघा, आता ही चाचणी एकतारी होऊस तर आपल्याला सतत चाळत राहायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. ही रेसिपी मी माझ्या आईकडनं शिकली आहे. माझ्या आईला जेव्हाही वाटलं तेव्हा माझी आई अशी रेसिपी बनवत राहायची. आणि काय, आपण नेहमी आपल्या आईच्या आजूबाजू दरवळत असतो, म्हणजे फिरत असतो, तेव्हा आपण नकळत ह्या गोष्टी शिकत असतो. तशाच पद्धतीने मीही शिकली. माझी आई जेव्हाही बनवायची तेव्हा मी आजूबाजूला तिच्या उभीच राहायची, म्हणजे काय बनवते, कशी बनवते. तशाने मलाही ही रेसिपी यायला लागली. हे बघा, आपण तार चेक करत आहोत. आता 1 तार पाक हा आपला झालेला आहे. एकदम कमी गॅस करून दिला, कारण गॅस जर फुल ठेवला तर तार हा पक्का होऊन जाईल, म्हणून मी हे बघा आता चेक करते. 1 तार हा पाक आपला रेडी झालेला आहे. आता आपण पीठ घालून घेऊया. आता गॅस बंद करून द्यायचा. पीठ घालायच्या अगोदर गॅस बंद करायचा, कारण गॅस जर चालू राहिला तर एकदम कडक व्हायची शक्यता असते, म्हणून मी गॅस बंद केला. 1 तार पाक होताच आणि पीठ टाकलं की लगेच पटापट मिक्स हे करत घ्यायचं. जास्त वेळ न वाया घालता करून घ्यायचा, पण गॅस बंद ठेवायचा. आणि एका ताटलीला आपण तेल लावून घेतलं होतं, तूप लावलं होतं सॉरी, आणि पीठ आता आपण त्याच्यात पटापट काढूया. ही प्रोसेस एकदम झटकीपट करायची आहे. जास्त वेळ जर गेला तर हे तिथंच सेट होऊन जातं. हे बघा, आणि चमच्याच्या साहाय्याने मी त्याला फिनिशिंग देऊन घेतली. तुम्हाला कशा पद्धतीने जाड बारीक करायची त्या पद्धतीने तुम्ही ती डिश निवडायची आणि तिला तूप लावून घ्यायचं. आता वरतून मी खोबरं, बदाम, पिस्ता, काजू हे गार्निश करून घेणार आहे आणि थोडं वाटीच्या साहाय्याने दाबून घेणार आहे, जेणेकरून त्या बर्फीचे तुकड्यांमधून ते निघायला नको म्हणून. हे बघा, आणि काय नाही, चाचणी इतकी व्यवस्थित झाली होती की 2 ते 3 मिनटाचंच बर्फी आपली सेट होऊन गेली. आणि आता मी चाकूच्या सहाय्याने लगेच कट करून घेतली, कारण जास्त वेळ जर घेतला तर ही पूर्ण सेट होऊन जाईल आणि मग आपल्याला तुकडे करताना कट करताना तुकडे पडतील म्हणून. हे बघा, अशा पद्धतीने आपण बर्फीचे कट करून घेऊया. तुम्हाला जशी साईज वाटली तुम्ही तशी करू शकता. हे बघा, दिसायला एकदम छान आणि चवीलाही एकदम छान आणि
खाल्ल्यावर असं वाटतं की जशी बाजारातली मिठाई ही त्याच्या पुढे फिकी पडेल, अशी ही बर्फी मी घरच्या घरी बनवली, तेही गव्हाच्या पिठापासून. हे बघा अशा पद्धतीने वड्याही पटकन झाल्या आणि एकदम चवीलाही टेस्टी झालेली होती. हे बघा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून आपण घरगुती पद्धतीने बर्फी बनवून घेतलेली आहे. तुम्हा सर्वांना कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. या सर्वांनी खायला.